मित्र व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ घारिवली, रोशन संते ऑन मायक्रोफोन. थँक यू. तर फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल सचिन मगर आपण जा त्वरित फलंदाज पाठवा, कारण की सामना सुरू होत आहे. दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. जय हनुमान अनकरपाडा विपक्ष अंताडे. सचिन मगर आणि गणेश मगर ही जोडी आपण पाहतोय. सचिन मगर आणि गणेश मगर हे दोन विस्फोटक फलंदाज सलामीला येत आहेत. जय हनुमान अनकरपाडा विपक्ष अंताडे या दोन संघांमध्ये सामना सुरू होतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल आणि BN स्पोर्ट्स बापसई या संघासमोर फाईट करेल, कारण की बापसई या टीमने 2 सामने जिंकलेत. या दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने आहेत. तो सामना सुरू होत आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. 55 गेम ऑन. लेट्स प्ले. ऑल द बेस्ट ऑफ द गुड गेम. स्ट्रायकिंगला फलंदाज अनकरपाडा टीमची रन मशीन सचिन मगर. यावी स्क्वेअर कटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच आपल्या टीम साठी हा चौकार वाचवलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू यावीस डॉट बॉल फेकलाय. पहिल्या सामन्यामध्ये 40 धावांची विस्फोटकांनी वादली केली साकारली होती. तो सचिन मगर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. छगन सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. या पहिल्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू ऑनसाइडला चेंडू येतो गॅप मधून. चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल झाला होता. फुटवर्कचा वापर करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या टीम साठी. नक्कीच या 2 धावा वाचवल्यात. क्षेत्ररक्षक होते आदेश. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फुटवर्कचा वापर केला. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावांनी श्रीगणेश करतो. 2 धावांनी संघाचा आणि स्वतःचा कण ओपन करतोय फलंदाज सचिन मगर. 4 ओव्हरची मॅच आहे. रन मशीन आहे सचिन मगर अनकरपाडा या टीमची. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील करतायत. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते.
धावसंख्या स्थगित आहे. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. एकमेव षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि तेच मार्गस्थ आहे गोलंदाज छगनचं एक्सपिरियन्स गोलंदाज आहे अंताडे या टीमचा. यस, आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत सचिन देसले. यावीस लॉफ्टेड आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सचिन मगर चप्पट मध्ये येतोय पहिला ब्रँडेड षटकार. अंकरपाडा या टीमने जिंकला तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनंत दोर्लेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल अंकरपाडा या टीमसाठी. पारितोषिकांचा वर्षाव केलाय सर्व मान्यवरांनी. कल्पेश केने निंबवलीची रन मशीन यांच्याकडून रवींद्र धुमाळ आणि अंकरपाडा टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 9 धावा. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना सुरू आहे. छगन पुन्हा एकदा सज्ज होतं राईट अप ओर द विकेट. यावीस लॉफ्टेड गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. या विसुरेक टायमिंग समोरच्या दिशेने खेळतायत छगन आहेत लॉंग ऑफ मध्ये आणि एकच 10 मिनिटा चेंडूवरती. सन्माननीय काशीनाथ धुमाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
गणेश मगर यांसाठी देखील पारितोषिक आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगवले तर कडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि फलंदाज बाद होते. अजून एक धक्का बसतोय. गणेशची खेळी संपुष्टात. पहिला मोठा चीन मगरसाठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज ओमकार धुमाळ यांच्याकडून. चिंतामण शेठ मगर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. दीपकजी गायकर यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. सचिन मगरसाठी हे पारितोषिक आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर द विकेट केला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 21 धावा फलकावरती आहेत. अजय पुणे एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती नवीन फलंदाज दया आणि सचिन ही जोडी आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची ही मॅच आहे. अंताडे बनाम अनकरपाडा या दोन संघांमध्ये. राईट अप मोड द विकेट अजय. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज अजयच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी करतोय अजय. 21 धावा फलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पहिला सामना सहजरित्या जिंकलाय अनकरपाडा टीमने. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होतीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज अजय. आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती जय हनुमान अनकरपाडा या टीमची. आहे निहाल गायकर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. सर्वांचाच लाडका आहे सचिन मगर. त्यामुळे सचिन मगर साठी हे पारितोषिक आपण पाहतोय. रविदादा यांचा मुलगा देखील भार्गव सामना एन्जॉय करतोय. फुलटॉ चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार.
वरती स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन मगर आहे. सचिन मगरच्या बॅट मधून एक षटकार आलाय. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. संघाची धावसंख्या 27 आहे. सचिन मगर आणि दया ही जोडी आपण पाहतोय. या 20 मैदानावरती आहे जय हनुमान अंकरपाडा या टीमची. गोलंदाज विकास राईट वर द विकेट. या 20 बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय फार वेगाने फाईन लेगच्या दिशेने. 2 धाव पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. 1 अशी धावसंख्या आहे फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान अंकरपाडा या टीमची. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. अंकरपाडा विपक्ष आपण पाहतोय या 20 अंताडे या 2 संघांमध्ये. जो संघ जिंकेल तो संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल बापसई या संघासमोर. राईट वर द विकेट विकास. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफला छगन आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. 1च धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत मनोज भोईर आहेत गुणलेखक. त्याच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. कारण की प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो. अप्रतिम बॅटिंग होतीये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण छगनच्या माध्यमातून. 1च धाव मिळते चेंडूवरती. 1च धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती. विकासने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करतोय हा गोलंदाज विकास. झकास कामगिरी करतोय या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन मगर आहे. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. या 20ला अपडेटेड क्षेत्ररक्षकाने त्याला बीट करून क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ₹500 कॅश प्राइज असेल ते म्हणजेच सचिन मगर साठी चिंतामण शेठ मगर यांच्याकडून ₹500 आणि दीपकजी गायकर यांच्याकडून देखील ₹500. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. डीजे षटकारांसाठी ₹3000 कॅश प्राइज आहे. सचिन मगर साठी दोघांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि ओमकार धुमाल यांच्याकडून देखील ₹3000 कॅश प्राइज आहे सचिन मगर साठी. गोलंदाज विवेक सज्ज होतोय. अंतिम षटकामध्ये मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे विवेकची. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. बघूया या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करतोय विवेक. स्ट्रायकिंगला फलंदाज दया आहे. दया आणि सचिन ही जोडी 25 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. बीमर चेंडू फेकलाय. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 1+1 2 धाव मिळतात अवांतरच्या स्वरूपात आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. 39 धावा धावफलकावरती जय हनुमान अंकरपाडा या टीमची. फ्रीटचा हा चेंडू आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन मगर. फ्रीट फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
5 धाव मिळतात या चेंडूवरती आणि गोलंदाज या सामन्यामध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही. जे मास्टर 2 बीमर चेंडू फेकले गोलंदाज विवेकने आणि पंचाने दंडित केलंय. या सामन्यामध्ये विवेक पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल 44 धावा. फ्रीडची संधी असेल, आदेश येतोय गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक फेकण्यासाठी. स्ट्रायकिंग फलंदाज सचिन मगर 29 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. राईट अप द विकेट आदेश. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ब्लॉकलचा वापर केला होता. बॅट अँड पॅचच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. एकदा मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ आहे. गोलंदाज आधीच स्ट्राईकला फलंदाज दया. अप्रतिम पार्टनरशिप बनवली आहे सचिन मगर आणि दयाने, कारण की गणेश 9 या धावसंख्येवरती बाद झाला होता. 9 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सर्वांना प्रश्न पडला की कोरोना कधी जाईल. जवळजवळ आता कोरोनाचा बर्थडे आपण साजरा करू काही दिवसानंतर, परंतु अजून कोरोना काही जात नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 49. परंतु सर्वांना विनंती असेल आपापली काळजी आपण घ्या. सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सचा आपण वापर करा. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतो. अप्पर कट करतोय वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज दयाच्या बॅट मध्ये येतोय. हा चौकार. काशीनाथ धुमाळ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश पे झालेलं आहे दयासाठी. धावसंख्या 53 धावा. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. इनफिल्डच्या वरून आउटफिल्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे फलंदाज दयाने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूंमध्ये 15 धावांचं योगदान दिलंय. तर सचिन 30 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. राईट अप द विकेट. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. एकदा मिळत्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 58 धावा धावफलकावरती. दयानंद धुमाळ साठी देखील 200 रुपयांचं कॅश झालेलं आहे दीपकजी गायकर यांच्याकडून. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 58 धावा धावफलकावरती. आदेश सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. यावी चांगला चेंडू. धावबाची संधी असेल आणि फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती सचिन मगर बॅक टू द पविलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती आणि 59 धावांचं लक्ष्य आहे. ते म्हणजेच अंताडे या संघासमोर.
सचिन मगर आणि दया आपण या आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे, कारण की मान्यवरांना जायचं आहे. पुढील कार्यक्रम आहेत, बिजी शेड्यूल आहे. चिंतामण शेठ मगर, दीपकजी गायकर. दयासाठी 700 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि सचिनसाठी देखील षटकरांसाठी कॅश प्राइज आहे. तर चिंतामण शेठ मगर यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे सचिनसाठी आणि दयासाठी 700 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 59 धावांचं लक्ष्य आहे आणि 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, अंबरनाथचा बुलंद आवाज आणि पालेगावचे अप्रतिम आणि टॅलेंटेड समालोचक सोनू बांगर यांना. आपण धाबा टोकले आणि 59 डाब्याचा टार्गेट यार घेऊन सलामी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अंताडे टीमची आदेश आणि छगन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिला गोलंदाज ज्याच्याकडे खूप दांडगा अनुभव बऱ्याचशा वर्षांचा आपण पाहतोय, रविदादा धुमाळ गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतील. एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. यस आमचे सागर फराट ऑफिशियल कॅमेरामॅन आपण पाहतोय. त्यानंतर कुणाल म्हात्रे असतील, त्यानंतर आमचे जॉईंट झालेत मस्कर गावचे सचिन देसते देखील यस क्षणोक्षण टिपतात, कॅमेराची भूमिका पार पाडतात. गेम ऑन. पहिला बॉल
फुलटॉस बॉल यावेळेस मात्र लॉंगॉनला खेळतात क्षेत्ररक्षक दूरवर असतील आणि पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदेशच्या बॅटमधला हा पहिला चौकार. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार ठोकला जातोय. फलंदाज आदेशच्या बॅटमध्ये श्री गणेश केला जाईल. आदेशच्या माध्यमातून टीमची टोटल फलकावरती लागेल 4. लक्ष्य गाठायचं 59 धावेंचा. राऊंड द विकेट तयार. रविदादा धुमाळ ऑन साइडला खेळताय. फटका ताकदवर उंची गाठतो. लांबी पाहावी लागेल. यस, लांबी देखील मोठी. सरळ चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दुसरा दमदार स्ट्रोक. यावेळेस मात्र षटकार. फलंदाज आपण पाहू शकता आदेशच्या बॅटमधला पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार. माहिती आहे आदेश देखील इथून सुरुवातीलाच चांगली धावसंख्या बनवावी लागेल आपल्या टीमला. सज्ज नव्हते त्यामुळे आपण पाहू शकता यस डेट घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. पंच प्रसादजी सहस्रबुद्धे सर मेन पंचांची भूमिका. स्क्वेअर लीगचे पंच स्टायलिश अंपायर ऋषी देसाई सर आणि तिसरे पंच आमच्या ठिकाणी अनुभवी रमेश म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला मार्गाचा रविदादा धुमाळ तयार. राऊंड द विकेट ऑन साइडला खेळतात. लॉकटेड हिट. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. झेल टिपली जाईल. मिस टायमिंग झाला फटका आणि परतावा लागेल या बॉलवरती फलंदाज आदेशला. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या अंताडे या टीमला. डीज आहे. टिपली जाते. फलंदाज मात्र बाद झाले. या ठिकाणी आपण पाहू शकता आदेश बाद होतो. ज्या आदेशने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार. तर आमचे जवळचे मित्र आरबी 11 बरफ टीमचे खेळाडू देखील आणि बरफ गावचे योगेश भोईर याचकडनं सचिन मगर आणि अनकरपडा टीमला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात. योगेशजी भोईर. राऊंड द विकेट ऑन साइडला फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. खराब गोलंदाजी आणि त्याचा पुरेपूर फायदा. षटकार. फलंदाज आपण पाहू शकता या ठिकाणी छगनच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली आणि पहिलाच बॉल मात्र आत्मविश्वासाने हा फटका खेळला. छगन आणि 6 धावा एकवटला. टीमची टोटल 6 ने पुढे सरकले. एकूण स्कोर 16 धावा स्कोर काढवती. अजून एक चांगला फटका. वन्स अगेन पुन्हा एकदा रिप्लाय दाखवलाय. हे चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग बिवे गॉन. 6 रन. करते फलंदाज छगनच्या टीमची टोटल मात्र या ठिकाणी वेगाने पुढे सरकली. आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज बाद झाला. आदेश त्यानंतर जिम्मेदारी उचलली आहे छगननं. अजून एक चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतील क्षेत्ररक्षक रुपेश. दूरवर असतील मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका येतोय छगनच्या बॅटमधनं. हा पहिला चौकार. तब्बल 26 धावांचे षटक फेकलं रविदादा धुमाळ यांनी. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. 26 धावा एकवटल्या जातील या पहिल्याच षटकामध्ये. काय बॅटिंग केली आहे
आदेशची सुरुवात चांगली केली आपल्या टीमसाठी. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आदेश बाद झाला. आता या ठिकाणी लगेच स्ट्राईक मिळाली छगनला. छगननं मात्र दमदार सुरुवात, लगातार 2 षटकार आणि शेवटच्या बॉलवरती आहे तो चौकार. 26 धावा पहिल्या ओव्हरमध्ये फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय बॅटिंग करणाऱ्या अंताडे या टीमनं. मी पहिलेच म्हटलं होतं की नक्कीच लक्ष मोठं गाठायचंय, तब्बल 59 धावा बनवायचे, त्यामुळे पॉवर प्लेचं एकच षटक असेल आणि तुम्हाला पहिल्याच षटकामध्ये मात्र पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल आणि टीमसाठी मोठी धावसंख्या बनवावी लागेल. ती फ्लाइंग स्टार निर्माण केल्या, त्या धावा बनवल्यात बॅटिंग करताना अंताडे टीमच्या माध्यमातून, खास करून छगनच्या माध्यमातून. ओव्हर नंबर फर्स्ट गॉन. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज जयेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात, ताकद स्ट्रोक. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्ट्राईक मिळते रुपेशला आणि पहिल्याच बॉल वरती इरादे स्पर्श केले रुपेशला. षटकार. साइडला ड्राइव्ह करता चेंडूला बॉटम यांचा चांगला वापर. फटका मात्र मिडविकेट केला खेळतायत. शतक्षक बॉल वरती फंबल झालेत, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली बॅटिंग. षटकाराला त्यानंतर 2 धावा देखील एकविटला वेगानं टीमची टोटल असून 2 ने पुढे सरकेल. भन्नाट वेगानं धावसंख्या पुढे सरकते. 34. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. समीकरण आता मॅच बॅलन्स झाली आहे. मॅच मध्ये शिरकाव केलाय अंताडे टीमनं. 16 चेंडू आणि फक्त आता 25 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. समोर खेळतात ऑन साइडला पुन्हा एकदा बॉटमॅनचा चांगला वापर केला. मिड विकेटचा खेळाडू बॉलवरती रवींद्र धुमाल. खराब क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय. फंबल झालेत आणि 2 धावा एकवटल्या जातील. पुन्हा एकदा धावांवरती अंकुश लागत नाहीये, धावा थांबत नाहीये. इथून अनकरबाला टीमला गरज आहे विकेटची. विकेट प्राप्त करावे लागतील, सिंगल डबल वाचवावे लागतील आणि खास करून मोठे फटके देखील थांबवावे लागतील. धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर 36. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना. ऑन साइडला पुन्हा एकदा तोच रिपाय. 3रा फटका त्याच दिशेने येतोय. एकदा तर कंप्लीट आणि तिसऱ्यांदा देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याचा फायदा मिळतो रुपेशला आणि टीम अंताडेला. धावसंख्या अजून 2 ने पुढे सरकली. 38. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. विजयाचं समीकरण आता संघ पुढे चाललाय. मॅच मध्ये शिरकाव करत चाललाय. अंताडे संघ 14 चेंडू आणि आता 21 धावेची आवश्यकता असेल. चांगली बॅटिंग. आदेशनं मात्र 2 मोठे फटके ठोकले. षटकार चौकार ठोकला. 10 धावा बनवून तो बाद झाला. त्यानंतर छगननं मात्र 2 षटकार 1 चौकार ठोकला आणि त्यानंतर नवीन फलंदाज रुपेश आला आणि रुपेश देखील 1 षटकार ठोकला आणि आता तिसऱ्यांदा दुहेरी अंक पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळतायत. ऑन शतक्षक येतील लॉंग ऑन मधनं. 1 धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती इथून समाधान मानतील. टीमची टोटल 39. 39 धावा. विजयाचं समीकरण इथून 13 बॉल आणि तब्बल 20 धावेची फक्त आवश्यकता असेल. सचिन देसले कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच कल्पेश कौर माहिती देतात की अजून जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये लाईव्ह नक्कीच स्वतःचा असेल. एमटीसीचा पत्ता कट होईल, हरकत नाहीये. मात्र एकाने काम चालणार नाही. अजून मेंबर तयार करावे लागतील. टीमची टोटल एकूण धावसंख्या 39. 39 धावा. जिंकण्यासाठी समीकरण असेल 13 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. मैदानामध्ये स्ट्रायकिंग केलेला बॅट्समॅन छगन ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. ऑन साइडला अजून एक मोठा फटका येतो की काय. आता क्षेत्ररक्षक येतील. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसला आणि फलंदाज बाद. छगनला मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन होईल आणि दुसरा धक्का लागेल अंताडे या टीमला. छगन बॅक टू द डगआउट. तर जर जास्तच गरज असेल पाण्याची तर जा, पण कारण की रुपेशनं तब्बल 3दा
2 धावा या ठिकाणी एकवटल्या होत्या. दुहेरी अंक तिसऱ्यांदा आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होता, त्यामुळे त्याला पाण्याची गरज आहे. आपण जा मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि विजयाचं समीकरण असेल 20 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल 20चं समीकरण मैदानावरती असेल. मॅच मध्ये शिरकाव केला अंताड या टीमला चांगली बॅटिंग प्रशंसा करेल मी शगनची देखील, कारण जरी तो बाद झाला असला तरी देखील त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 2 षटकार आणि 1 चौकार ठोकले आपल्या टीमसाठी आणि टीमला मजबूत स्थितीमध्ये ठेवलं. 39 आकड्यावरती 12 बॉल आणि आता समीकरण मॅच बॅलन्स झाली. 20 धावेची आवश्यकता. डीजे सुजित. ऑफसाईडची फील्ड वाईड स्ट्रॉंग ऑफचा खेळाडू आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळताय. फटका ताकदवर शतक रुपेश बॉल वरती झेल टिपली जाईल. व्हेरी गुड कॅच. चांगला झेल टिपल्याने फलंदाज बाद 0 वरती परतावा लागेल. गोल्डन डकच्या शिकारीवरील फलंदाज सुधीर बॅक टू द डगआउट. आवश्यकता 11 बॉल आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 20 धावेची आवश्यकता असेल. मॅच मध्ये अजूनही वेळ गेली नाहीये अंकरपाडा टीम साठी देखील. इथून तुम्हाला एकच कार्य या षटकामध्ये करावं लागेल. सिंगल डबल वाचवावे लागतील आणि सेट बॅट्समॅनची विकेट कॅरी करणं आवश्यक असेल. रुपेशला बाद करावं लागेल. विकेट सातत्याने कॅरी करावे लागतील. हायस्टँडिंग प्रकारची गोलंदाजी दाखवावी लागेल आणि हायस्टँडिंग प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला दाखवावं लागेल. 11 बॉल आणि 20 धावेचं समीकरण मैदानावरती तयार. रुपेश साईक गोलंदाज चिंतामण ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला बॉल, चांगली लाईन. डॉट बॉलची गरज आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागते तरच मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत राहील. आणि आपण पाहतो या ठिकाणी विकेट देखील कॅरी करणं महत्वाचं मी म्हटलं आणि सिंगल डबल वाचवायचे आहेत आणि मोठी फटके मारण्यापासून तुम्हाला वंचित ठेवावा लागेल अंतराळी टीमच्या फलंदाजांना, तरच हा मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत पोहोचेल. ऑन साइडला खेळताय. चांगला फटका मिड विकेटला ट्रॅव्हल होतो चेंडू. रविदादा धुमाळ बॉल वरती येतील, फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न करत होते मात्र माघारी परत सिंगल न समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग आपण पाहू शकता आणि यावेळेस मात्र टीमला आता गरज असेल जिंकण्यासाठी येणारे बॉल 10 आणि जिंकण्यासाठी 19 धावेची 9 बॉल असतील आणि 19 धावेची आवश्यकता असेल.
फलकावरती विजयाचं समीकरण येणारे बॉल 7 आणि आता 17 धावेची आवश्यकता असेल. 7 बॉल 17चं समीकरण, 17चा खतरा मैदानावरती कोणत्या टीमला लागेल. शेवटचा अंतिम बॉल चिंतामण तयार. समोर खेळता चांगला बॉल, गॅप शोधता, गॅप देता, क्षेत्ररक्षक बॉल वरती खराब क्षेत्ररक्षण. ही चुकी झाली आहे. सर्व काही 5 बॉल पर्यंत ठीकठाक सुरू होता. सिंगल डबल जात होते आणि डॉट बॉल देखील येत होते, पण शेवटच्या मोमेंटला हा चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण. टीमला गरज होती धावा वाचवण्याची, ते मात्र धावा या ठिकाणी वाचत नाहीये. शेवटच्या बॉल वरती चौकार येतोय. आता मॅच बघा तुम्ही पाहू शकता, येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 13 धावेची आवश्यकता असेल. डिझाईन आवश्यकता मॅच शेवटच्या मुवमेंट पर्यंत आलाय. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो कोणाची नशीब इथे असतील या मॅच मध्ये, कोण सामना जिंकेल. कारण ना किस्मत को छोड़ो, जब मेहनत का सिक्का उछलता है तब हेड भी तुम्हारा होता है और टेल भी तुम्हारा होता है. किस्मत कोणाची चमकेल मैदानावरती, फिल्डिंग करणाऱ्या अणकरपडा टीमची की दुसऱ्या एंडला फलंदाजी करणाऱ्या अंताडे टीमची. कारण अद्याप सेट बॅट्समॅन मैदानावरती स्थगित असेल. रुपेश आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतोय, एक षटकार टोकलाय, सिंगल डबल देखील त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सेट झालाय आणि पुन्हा त्याची विकेट महत्वाची आहे आणि रुपेश जर विकेटवरती टिकला शेवटपर्यंत तर मॅच नक्कीच फिनिश होऊ शकेल. क्षमता गुणवत्ता त्याच्यामध्ये सिद्ध देखील केली आहे. दुसऱ्या एंडला यावेळेस मात्र आपल्या टीमला विजय मिळून देईल का हा प्रश्न मैदानावरती निर्माण झालाय. शेवटच्या 1.5 ओव्हरमध्ये मनीषवरती भरोसा नोंदवला जातो, तो भरोसा शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवेल का आणि टीम साठी चांगली गोलंदाजी करेल का हा प्रश्न मैदानावरती. मनीष तयार. 6 बॉल 13चं समीकरण, कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावीच लागेल. राऊंड द विकेट. पहिला बॉल समोर खेळतात व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक येतील, बीट झाले. अजून एक खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज रुपेशच्या बॅटमधनं संघर्षमय चौकार. फलंदाज रुपेशच्या बॅटमधनं इथून पहिल्याच बॉलवरती आता 5 बॉल आणि फक्त 9 धावेची आवश्यकता. 50 कंप्लीट झाले. 50 धावा फलकावरती लागतात बॅटिंग करणाऱ्या अंताड या टीमची. चांगली बॅटिंग मी म्हटलं होतं. सेट बॅट्समॅन रुपेश जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. त्याची विकेट खूप महत्वाची, ती विकेट येत नाहीये. सातत्याने त्याच्या बॅटमधनं चांगले फटके निघतात. चांगली बॅटिंग रुपेशच्या माध्यमातून. 5 बॉल आणि आता 9 धावेची आवश्यकता. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. रुपेश येथील बॉल वरती एकदा तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. सचिन मगर यष्टीरक्षक. यस, व्हेरी गुड. चांगले यष्टीरक्षण आणि फलंदाज बाद, तेवढी चांगली फिल्डिंग रुपेशच्या माध्यमातून. जी विकेट कॅरी करायची होती ती विकेट आता कॅरी केली जाते. फलंदाज रुपेशला मैदान सोडावं लागेल. आता मॅच कशा प्रकारे असेल, आता येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धावेची आवश्यकता. बिग विकेट डाऊन. चार बॉल आणि आता जिंकण्यासाठी समीकरण उरलं आहे. या कंपल्सरी 8 धावेची आवश्यकता. मॅच बघा, दोन्ही टीमच्या बाजूने संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. हार मंजूर नसेल अंताडे टीमला आणि हार मंजूर नाही अनकरपाडा टीमला. ज्या विकेटची गरज होती ती विकेट कॅरी झाली. रनआउटच्या स्वरूपाने सचिन मगरने देखील चांगले यष्टीरक्षण केलं आणि खास करून रुपेशने देखील चांगली थ्रोपिकी केली डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. आता मॅच बॅलन्स झाली. 4 बॉल आणि आता 8 धावेची आवश्यकता. नवीन बॅट्समॅन शाकिंग एंडला महेश ऑन स्ट्राइक. व्यासपीठावरती थोडीशी शांतता प्लीज. तयार गोलंदाज. फुलटॉस बॉल फटका हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक पोचतील, दुर्बर असतील.
झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि झेल ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि यस थर्ड अंपायर रिव्ह्यू आपण पाहू शकता. थर्ड अंपायरची मागणी केली जाते ऋषी देसाई सरांकडून की हा फलंदाज बाद असेल की नाही चेक केलं जाईल. रमेश मात्रे सर आपण या प्लीज. आमचे तिसरे पंच चेक करतील. रमेश मात्रे सर आपण या. रमेश मात्रे सर लगेच आपण प्लीज विनंती असेल. यस आउट असेल फलंदाज बाद असेल. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता आणि 2 धावा कंप्लीट केला होतील या बॉलवरती. आता समीकरण असेल येणारे बॉल शिल्लक असतील 3 चेंडू आणि गरज असेल 6 धावेची आवश्यकता. प्लीज व्यासपीठावरती शांततेने कल्पेश कोर विनंती असेल आणि त्याच्या समर्थकांना देखील. सामन्यावरती फक्त मजा घ्या आपण मॅचची प्लीज. मॅच वरती आमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. व्यासपीठावरती मान्यवरांना विनंती करेल आपण मॅच शांततेने पाहायची प्लीज. बॉल शिल्लक असतील आता या ठिकाणी 3 आणि जिंकण्यासाठी 6 धाब्याची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समॅन महेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका ताकदवर. यस चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना फिनिश झाला. मॅच जिंकलाय अंताडी या टीमना. अभिनंदन करेल. वेल प्लेड.